बीड जिल्ह्यातील परळीमध्ये मतदान पुन्हा होणार आणि यामुळे धनंजय मुंडेच्या अडचणीत आणखीन जास्त वाढ होणार। पण परळीमध्ये मतदान पुन्हा का होणार, असं नेमकं काय घडलंय, चला सविस्तर पाहू। परळीमधील मतदारसंघातून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटातील राजेसाहेब देशमुख यांनी धनंजय मुंडेच्या विरोधात निवडणूक लढवली होती। मतदानाच्या दिवशी राजेसाहेब देशमुख यांच्याबरोबर असलेल्या महेश जाधव यांना परळीमधील बँक कॉलनी परिसरामध्ये कैलास फड आणि त्याच्या साथीदाराने मारहाण केली होती। याच घटनेच्या गुन्ह्याची नोंद तब्बल 2.5 महिन्यांनी करण्यात आली। पण ते FIR मध्ये काय लिहिलेलं आहे, चला सविस्तर पाहू। बीड पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले मोहन दांडके यांनी ही तक्रार दिली आहे। शरद पवारांचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांचे अंगरक्षक असलेले मोहन दांडके हे निवडणुकीच्या दरम्यान आपलं कर्तव्य बजावत होते। विधानसभेच्या मतदानाच्या दिवशी म्हणजेच 20 तारखेला परळीमध्ये बँक कॉलनी परिसरामध्ये राजेसाहेब देशमुख हे मतदान केंद्रावरती गेले। त्याच वेळेस तिथे कैलास फड, त्याचा मुलगा निखिल फड आणि त्यांचे आणखीन काही कार्यकर्ता त्या ठिकाणी उपस्थित होते। राजेसाहेब देशमुख हे मतदान केंद्राच्या परिसरामध्ये गेले असता त्या ठिकाणी प्रचंड गोंधळ चालू होता। त्यावेळेस मतदान केंद्रावरती कोणी गोंधळ करू नये असं पोलीस मोहन दांडके यांनी सांगितलं। राजेसाहेब देशमुख जेव्हा मतदान केंद्रामध्ये जात होते तेव्हा त्यांच्याबरोबर अंगरक्षक असलेले मोहन दांडके हे देखील त्यांच्याबरोबर मतदान केंद्रामध्ये जात होते। तेव्हा कैलास फडने मोहन दांडकेच्या हाताला धरलं आणि अडवलं। पोलीस मोहन दांडकेला कैलास फड म्हणाला, मतदान केंद्रामध्ये उमेदवाराशिवाय दुसरा कोणीही व्यक्ती जाणार नाही। तेव्हा मोहन दांडके कैलास फडला म्हणाला, त्यांचा बॉडीगार्ड आहे, मला आतमध्ये जावं लागेल। तेव्हा पोलीस मोहन दांडकेच्या पाठीमागे असलेल्या एका व्यक्तीने कैलास फडला म्हटलं, हा आमदारांचा बॉडीगार्ड आहे, त्यांना आतमध्ये जाऊन द्या। त्यावेळेस कैलास फड उत्तर देताना म्हटला, कशाचा बॉडीगार्ड? तेव्हा मोहन दांडके कैलास फडला म्हणाला, मी बीड मध्ये पोलीस दलात आहे, मला जावं लागेल आतमध्ये। त्यावरती कैलास फडने पुन्हा मोहन दांडकेला उत्तर दिलं, कशाचा पोलीस? मोहन दांडके बीड पोलिसांमध्ये आपलं कर्तव्य बजावत असताना कैलास फडने अडथळा निर्माण केला। त्यावेळेस कैलास फडचा मुलगा निखिल फड देखील तिथंच होता। तो मोहन दांडके या पोलिसाला म्हटला, ये भैया, आतमध्ये कोणी जायचं नाही। त्यावेळेस बाजूलाच असलेले कैलास फडचे कार्यकर्ता गाड्यांजवळ मोठ्याने घोषणा करायला लागले। बाजूला नेमकं काय झालंय म्हणून हे पाहण्यासाठी अंगरक्षक असलेले मोहन दांडके त्या ठिकाणी गेले। मतदान केंद्राच्या 100 मीटर अंतरावरती राजेसाहेब देशमुख यांच्याबरोबर आलेले वकील तिथं उपस्थित होते। त्यावेळेस कैलास फड, निखिल फड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याबरोबर मारहाण केली। त्यावेळेस स्वतः उमेदवार असलेले राजेसाहेब देशमुख आणि त्यांचे अंगरक्षक महेश दांडके यांनी वकील जाधव यांना सोडवलं। विधानसभेच्या मतदानाच्या दिवशी परळीतील मतदान केंद्रावरती धनंजय मुंडेचे समर्थक कैलास फड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी एका पोलिसाला त्याची ड्युटी बजावत असताना त्याला रोखलं। त्यानंतर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला। त्यावेळेस कैलास फड, निखिल फड आणि त्यांच्या कार्यकर्त्यावरती कोणीही ऍक्शन घेतली नाही। आता तब्बल 82 दिवसांनी या दोघांवरती पोलिसांनी कारवाई केली आणि यामधून हे स्पष्ट झालं, परळीमधील मतदारसंघामध्ये धनंजय मुंडेच्या समर्थकांनी कशा प्रकारे गुंडागिरी केली। हा व्हिडिओ सर्वात प्रथम सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी शेअर केला होता आणि आता कैलास फड, निखिल फड वरती कारवाई झाल्यानंतर अंजली दमानिया म्हणाल्या, परळीमधील मतदारसंघात धनंजय मुंडे चुकीच्या पद्धतीने निवडून आला आहे, त्यामुळे परळी मतदारसंघामध्ये मतदान पुन्हा एकदा व्हायला पाहिजे। या सर्व गोष्टीवरती सुरेश दस नेमकं काय म्हणाले, चला सविस्तर पाहू। इलेक्शन कमिशनने हे सिरियसली घेऊन खरं तर परळीची निवडणूक सुद्धा पुन्हा एकदा घेतली पाहिजे, तेव्हा खरा जो विनर आहे तो मिळेल। कारण आताच्या घटकेला मला जे दिसतंय ते कम्प्लिटली रिग निवडणूक जी झाली ती विधानसभेची झाली। धनंजय मुंडे यांना कुठेही पूर्ण जे यश दाखवलं जात आहे तसं बिलकुल नाहीये। परळी विधानसभेमध्ये अंजली दमानियांचा पलटवार आहे। परळी विधानसभा निवडणुकीमध्ये फार मोठा गौडबंगाल झालाय, तुमची प्रतिक्रिया? हे पहा, जे चित्र आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे, 82 दिवसाच्या नंतर एसपींनी त्या प्रकारावरती गुन्हा दाखल केलेला आहे। त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख, त्यांचा बॉडीगार्ड ॲडव्होकेट माधव जाधव यांच्या बाबतीमध्ये कशा प्रकारचं वर्तन त्या ठिकाणी केलं जातंय। अगदी त्यांना म्हणजे बॉडीगार्डला सुद्धा चुटकी वाजवून, पोलिसांना चुटकी वाजवून हे कोणाच्या जीवावरती हे लोकांनी केलेलं आहे आणि परत त्यांना मारहाण सुद्धा केली। आणि या प्रकाराचा फटका महायुतीला बीड जिल्ह्यातल्या इतर 5ही मतदारसंघात बसलाय। आम्ही 10-10, 5-5 हजार मतं आमचे कमी झाले। हा जो प्रकार झालता तो त्याच दिवशी व्हायरल झाला होता। ॲक्च्युअल तत्कालीन एसपींनी, कलेक्टरांनी लगेच त्याच्यावरती गुन्हा दाखल करायला पाहिजे होता, परंतु 82 दिवस उजाडलेत। हे चुटक्या वाजवणारे, हे पिस्तूलवाले, हे गुंडाळे जे आहेत
हे सगळेच्या सगळे जेलमध्ये गेले पाहिजेत अशी आमची मागणी आहे। आणि यावरून आपण ओळखून घ्या की परळी विधानसभा मतदारसंघात मतदान कसं पार पडलं असेल ते अर्ध्याच्या वरती म्हणजे 330 पैकी 200 बूथ अक्षरशः ताब्यामध्ये होते हे यावरून सिद्ध होतं। नाही ती मागणी त्यांनी केलेली आहे। ज्यांनी निवडणूक लढवली त्या उमेदवारांनी करावी, त्यांनी करावी। आणि दुसरं, महादेव मुंडेंच्या पत्नी जर उपोषणाला बसले असतील तर एसपी साहेबांना माझी विनंती राहणार आहे की ही बाब आमच्यासाठी लज्जास्पद आहे। त्या माऊलीला उपोषणाला बसायची पाळी यायला नाही पाहिजे। 16वा महिना लागला आता तिचा त्या माऊलीचा पती जाऊन। महादेव मुंडेचे मारेकरी सापडलेच पाहिजेत। आणि ज्या दिवशी तपास DYSP कडे दिलाय त्या दिवसापासून 12 ते 15 लोक परळीमधले गायब आहेत। जे गायब आहेत ते SPनी आणि LCB आणि तिथले DYSP यांनी उचलून आणावेत आणि जेलमध्ये घालावे। 100% आकाचा संबंध आहे। ज्यांनी महादेव मुंडेंना मारलंय त्यांचे ज्यांनी मारलेले ज्या गुंडांनी ते गुंड आकाच्या मुलाच्या बॉडीगार्ड म्हणून फिरवत होते आतापर्यंत। मग आता ते बॉडीगार्ड कुठे गेले अचानक? आकाच्या मुलाच्या अवतीभोवती ते नाही आहेत आणि तेच आरोपी आहेत। ते आरोपी पकडले पाहिजेत। मी 100% महादेव मुंडेंच्या सौभाग्यवती ज्या त्या ठिकाणी बिचारी माय माऊली उपोषणाला बसले, मी 100% त्या माऊली बरोबर आहे। आता बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हे बघा, या नावांची SPला मी यादी दिलेली आहे, डिटेल पत्र दिलेले आहे महादेव मुंडेंच्या बाबतीमध्ये। काय काय झालेले आहेत, कोणाकोणाचे मोबाईल डिटेक्ट केले पाहिजेत, कोणाकोणाचे जे आहे CDR चेक केले पाहिजेत, याचं डिटेल पत्र मी SP आमचे जे जिल्ह्याचे नवनीत जी आहेत त्यांना दिलेलं आहे। त्यांनी लवकरात लवकर आरोपी पकडावे अशा प्रकारची त्यांनी जे नियोजन साहेब यायला लागलेत ना, नियोजन विभागाने जे 2 वर्षाच्या प्रशासकीय मान्यता मागितल्या त्यासाठी कलेक्टर भेटले होते। मी उद्या परत अजितदादांना भेटणार आहे। 2 वर्षाच्या नाही 5 वर्षाच्या प्रशासकीय मान्यता तपासल्या पाहिजेत। कारण सर्वाधिक जास्त गोंधळ 2019 ते मी तर 73 कोटीचं बोगस बिल काढले, पण त्याची यादी घेऊनच आलो अजितदादांना दाखवायला। परंतु 2019 पासून सर्वाधिक जास्त गोंधळ 2022-23 पर्यंत घालण्यात आलेला आहे बोगस बिलांचा। नियोजन विभागाने जी चौकशी लावली ती फक्त 2023-24 आणि 24-25 आत्ताची लावली। मी उद्या अजितदादांना विनंती करणार आहे की ही चौकशी 2019 पासून लावावी। कारण सर्वाधिक जास्त गोंधळ हा 2019 ते 2022 या कालावधीमध्ये केला आहे। आणि जुलैमध्ये परत आमचं महायुतीचं सरकार आलं, एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजींचं, मग ते गोंधळ बंद झाला। पण तो गोंधळ तिथपर्यंत होता। 25/6/2023 पर्यंत अखेरची बोगस बिलं काढण्यात आलेली आहेत। आता न्यायालयीन कोठडीची मला वाटतं आज परत पोलिसांनी त्याला PCR मागितलेला आहे वेगळ्या प्रकरणात, न्यायालयीन नाही। आता ते परत पोलीस कस्टडीमध्ये आला असेल असं मला वाटतं। आणि त्याचे व्हॉइस सॅम्पल घ्या, काय घ्यायचं ते घ्या आणि त्याच्यावरती लवकरात लवकर हे तुम्हाला सांगतो यांच्यावरती ॲक्शन झाली पाहिजे, चार्जशीट दाखल झालं पाहिजे आणि हे लोक फाशीला